मी प्रतिमा परिमॉममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे। तर आता मी ब्लॉगला स्टार्ट केले। देवपूजा पहिल्यांदा करून घेते, त्याच्यानंतर मग घरातली सगळी कामं आज तशीच आहेत। सगळी कामं मला करायची आहेत। कपडे टाकलेत मशीनमध्ये धुवायला, हुलग्याची भाजी करायची। हुलग्याचं कढाण कसं बनवते हे मी तुमच्यासोबत देवपूजा झाल्यानंतर शेअर करणार आहे। आणि केसांचं तेल सुद्धा मला बनवायचं आहे, ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। चला आता मी पहिले देवपूजा करून घेते। नवीन कोण असेल चॅनलवरती, लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। चला पटापट करून घेते आता, कारण वेळ पण लय झालाय आज। तर आता झाली छान अशी देवपूजा आणि आता मी हुलग्याची भाजी टाकणार आहे। हुलग्याचं कढाण कसं बनवते हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, चला दाखवते। आता हुलगा शिजवून घेणार आहे अगोदर, त्यासाठी मी इथं कोथिंबीर आणि कांदा कापून घेतलाय आणि आता इकडे कुकर ठेवलाय। आपण कुकरमध्येच आता मी 2-3 शिटीमध्ये 2 शिट्या केल्या तरी बस होतात। हे हुलगा शिजवून घेणार आहे, चला दाखवते मी कशा प्रकारे हुलग्याचं कढाण बनवते। आता कुकर छान तापलाय, त्याच्यामध्ये आता मी शिजण्यापुरतं तेल घालणार आहे। तर एक कढई तेल घातले, त्यामध्येच थोडीशी जिरी घालायची। जिरी टाकल्यानंतर लगेच त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकणार आहे। कांदा चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा थोडा गुलाबीसर परतून घेते। आता कांदा थोडा गुलाबी झालाय, त्यामध्ये लगेच कोथिंबीर पण टाकणार आहे। ती पण चांगलं परतून घ्यायची आणि ह्याच्यामध्ये टाकणार आहे थोडीशी हळद, म्हणजे 1 चमचा हळद। हळद टाकल्यानंतर हे जो हुलगा आहे ते पण आता मोडालेला हुलगा ह्याच्यात टाकून हे चांगलं आता आपल्याला असं हळदीमध्ये, तेलामध्ये, कांद्यात सगळ्यात परतून घ्यायचं चांगलं। नंतर ह्याच्यामध्ये पाणी टाकून 2 शिटी काढून घेते ह्याच्या। पाणी टाकल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि हे छान आता 2 शिटी काढून घेते कुकरचं झाकण लावून। आता कुकर होतोय तोपर्यंत कपड्याची मशीन झाली आहे, कपडे टाकते सुकायला, म्हणजे मल्टिपल माझी कामं चाललेत, म्हणजे पटापट आवरल माझं। उद्याचा ब्लॉग खूप छान असणार आहे, कारण उद्या जाणार आहोत आम्ही काळूबाईला, म्हणजेच मांढरदेवीला। उद्याचा ब्लॉग बघायला अजिबात विसरू नका, कारण मला जेवढं शूट करता येईल ना तेवढं मी शूट करणार आहे। आमची यात्रा आहे आणि तिथे कशी असते ना हे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। थंड झालाय, आता बघते हुलगे शिजलेत की नाही। हुलगे छान शिजलेत आणि आता फ्राय करून घेते हुलग्यांचा। तर आता फ्राय करण्यासाठी थोडंसं तेल टाकते। तेल चांगलं तापले, त्यामध्ये आता लसणाची मिरची घालते ह्याच्यामध्ये। ही खूप झणझणीत आहे, त्यामुळे 1 चमचा घातलाय। शिजलेलं हुलगं टाकणार आहे। आता हे हुलगं टाकून छान असं परतून घ्यायचं। झालं आपलं फ्राय रेडी हुलग्याचा। असं सुक्कं हुलगं खूप छान लागतं। कुणाकुणाला हुलगा आवडतं नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर पण करत जा माझे। छान असा आपला फ्राय आता रेडी झाला आहे। फ्रायमध्ये थोडंसं ना शेंगदाण्याचा कूट पण टाकणार आहे, म्हणजे छान लागतो। थोडंसं मीठ पण टाकलं मी ह्याच्यात, शिजताना टाकलं होतं पण थोडंसं वरून टाकलं आहे। आणि असा काहीचा आपला हुलग्याचा फ्राय दिसतोय, म्हणजे सुक्कं हुलगा दिसतंय। तर आता रस्सा भाजी पण बनवून घेते। तर आता आहे ना पातळ भाजीसाठी मी इथे जे कढण उकडून घेतलं होतं ना हुलग्याचं, त्याच्यामध्येच आता मी ही लसणाची लाल मिरची घालणार आहे। थोडीच घालणार आहे कारण खूप तिखट आहे। आणि त्याच्यामध्येच आपल्याला लगेच घालायचं आहे शेंगदाण्याचा कूट। अशा प्रकारे आपलं हे हुलग्याची पातळ भाजी, कढाण म्हणू शकता, हे तयार झाले। आता ह्याला छानपैकी अशी ना 2 मिनटं उकळी फुटू देते, नंतर मग गॅस बंद करते। तर अशा प्रकारेच मी कढाण बनवते। तुम्ही कशा प्रकारे बनवता मला नक्की सांगा। हुलग्याच्या कढाणाबरोबर भाकरी छान वाटते बाजरीची, तर बाजरीच्या भाकरी केल्यात आणि आता जेवण करून घेतो। तर आता जेवायला बसले मी आणि माझ्या खूप आवडीचं हे हुलगं। लहानपणापासून आहे ना आई आमची हुलग्याची भाजी करायची। कडधान्यांमध्ये आमचं हेच फेवरेट होतं आणि खरं सांगू 1 नंबर हुलगं झालेलं होतं। लय दिवसातून आज मी हुलग्याची भाजी केली होती। अशी भाजी तुम्ही नक्की करून बघा, खूप छान लागते।
हॅलो, तर जेवण झालं माझं आणि त्याच्यानंतर मग मी घरामधलं सगळं आवरायला घेतलं. भांडी होती भरपूर जेवणाची. पहिली ती भांडी सगळी क्लीन केली. त्याच्यानंतर कपडे झाली होती मशीनमध्ये. कपडे वाळायला घातली. ती तर तुम्ही बघितलंच. नंतर मग फरशी खूप खराब झालेली. ती पुसली, झाडू मारला. गॅलरी धुतली. परत किचन साफ केलं. म्हणजे एवढी सगळी कामं, भरपूर काम होतं घरामध्ये. ते काय मी शूट केलं नाही. म्हटलं नको जास्त म्हणजे स्पेस पण राहत नाही मोबाईलमध्ये, म्हणून मग मी शूट नाही केलं. तर आता मी आहे ना केसांचं तेल बनवते घरच्या घरी आणि ते कसं बनवायचं हे मी तुम्हाला दाखवते. जेणेकरून आहे ना केस पण आपले गळत नाही आणि केसांची वाढ पण होते. तर मी आता बरेच दिवस झालं बनवलं नव्हतं. मग मी म्हटलं की आता बनवावं. तर आता काय काय साहित्य घेतले मी त्याच्यासाठी हे तुम्हाला दाखवते. चला मग. तर आता ना तेल बनवण्यासाठी इथं मी ना लोखंडाची कढई घेतली. माझ्याकडे ही छोट्या साईजची लोखंडाची कढई, ह्याच्यामध्येच मी तेल बनवणार आहे. आणि त्याच्यासाठी इथं घेतलं आहे मी पॅराशूट ऑइल, म्हणजे हेच वापरते मी केसांसाठी. मी दुसरं कोणतं वापरत नाही, हेच तेल वापरते. त्याच्यानंतर मग मी थोडासा कापूर पण घेणार आहे. हा भीमसेनी कापूर आहे. नंतर मिक्स करायचा आहे तो आपल्याला. आता मी ना तेलामध्ये काय काय साहित्य टाकायचं ते दाखवते. इथं मी एक कांदा चिरून घेतला आहे, सालीसकट चिरून घेतला आहे. कोरफड घेतली बारीक बारीक तुकडे करून. इथं भरपूर सारी जास्वंदीची फुलं आहेत आणि इथं मेथी आहे. माझ्याकडे फक्त ना कलोंजी नाही आहे, म्हणजे कांद्याचं जे बी असतं ते नाही आहे माझ्याकडे. एवढीच गोष्ट नाही, नाहीतर मग बाकी सगळ्या गोष्टी आहेत. आता चला तेलाची प्रोसेस दाखवते कशी बनवायची. आता ही सगळी पूर्ण तेलाची बॉटल आहे ना, सगळी ह्याच्या कढईमध्ये मी टाकून घेणार आहे. तर आता तेलामध्ये लगेच कांदा टाकणार आहे. आता कांदा चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे. एकदम असा ना लालसर होईपर्यंत याला परतून घेते आता मी. आता कांदा चांगला लालसर झालाय. त्याच्यामध्ये लगेच ही जर कांद्यामध्येच लगेच ही जास्वंदाची फुलं पण टाकल्यात, कलर लगेच बघू शकताय चेंज झालाय त्याचा. आणि ह्याच्यामध्ये लगेच आपण टाकणार आहे छोटी छोटी कट केलेली कोरफड. त्याच्यामध्येच कढीपत्ता राहिला होता घ्यायचा, तर हा कढीपत्ता माझ्याकडे थोडा सुकून ठेवलेला होता तो आहे. आणि हे मेथीचे जे बी आहेत ना ते सुद्धा मी 2 चमचे घेतलेत, हे पण त्याच्यामध्ये टाकून हे सगळं आता छान असं परतून घेते. आता तुम्ही बघू शकता ह्याचा सगळा पूर्ण कलर चेंज झालाय, पण ही जी कोरफड आहे ना ती पूर्णपणे अशी विरघळली गेली नाहीये. ही सगळा पूर्ण ह्याचा ना अर्क उतरेपर्यंत आपल्याला हे तेल चांगलं बनवायचंय. या तेलाचा कलर आहे ना आता हा असा पिवळसर दिसतोय, हा असा काळसर कलर होईपर्यंत आपल्याला चांगलं कढवून घ्यायचंय हे तेल. तेव्हा आपलं तेल तयार होईल चांगलं. आणि खरंच तुम्ही हे असं तेल आहे ना नक्की करून बघा. केसांना खरंच खूप खूप फरक पडतो. मी पहिले ना लय बनवायचे असं तेल, पण आता एवढंच सोडून दिलं होतं. पण पुन्हा आता मला जास्वंदीची फुलं वगैरे भेटली, कारण मी काल गावी गेले होते ना, तेव्हा मग मी फुलं घेऊन आले होते. म्हणून मग ह्याचा फायदा झाला मला. आणि सगळ्या वस्तू पण घरामध्ये होत्या, म्हणून सुद्धा म्हटलं की लगेच आपण तेल बनवून टाकू. आता होममेड तेल मी तयार करून ठेवलंय आणि आता हे तेल आहे ना थंड झाल्यानंतर मग मी बॉटलमध्ये एका काचेच्या किंवा मग जी पॅराशूटची बॉटल आहे त्याच्यामध्येच भरून ठेवणार आहे. एकदम असं काळसर तेल तयार होईल उद्या सकाळी, कारण आता सध्या तर शिजवून झालंय. आता ते थंड होणार, रात्रभर मी कढईमध्ये असंच ठेवणार आणि त्याच्यानंतर मग मी बॉटलमध्ये भरणार आहे ना परी. आणि आमची परी पण लावणार आहे तेल. लावणार ना? हो, मला माझी हेअर ग्रोथ करायच्या. हेअर ग्रोथ करायच्यात. चला, तर आता चहा घेते. आता चहा केलाय मस्तपैकी गरम गरम. खूप दिवस झालं चहा घेतला नव्हता, म्हणून मग आता चहा घेते. आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब पण करा. भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.